नमस्कार मित्रांनो, मी आरा चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे. साधना सप्ताह अंतर्गत आय गॉट कर्मयोगी ॲप आणि पोर्टलवर आपल्याला 4 तासाचे कोर्स पूर्ण करायचे आहे. मग कोर्स पूर्ण केल्यानंतर आपल्याला इथे दिलेलं आहे अशा प्रकारचं प्रमाणपत्र आपल्याला प्राप्त होईल. आता हा कोर्स कसा करायचा, यापूर्वीसुद्धा आपण आय गॉट कर्मयोगी ॲपवर आणि पोर्टलवर आपण विविध प्रकारचे कोर्स पूर्ण केले. त्याचे प्रमाणपत्रसुद्धा आपल्याला प्राप्त झाले आहे. आता हा एक महत्त्वपूर्ण असा एक उपक्रम आहे शासनाचा आणि सर्व कर्मचाऱ्याकरता आग्रह आहे त्यांना, की सर्वांनी हा कोर्स करणे कंपल्सरी आहे. आणि हा कोर्स आपल्याला 4 तासाचा करायचा आहे. म्हणजे 4 तासाचा आहे म्हणजे समजा आपल्याला कमीत कमी 4 कोर्स किंवा 5 कोर्स करावे लागतील. ज्याचा कोर्स जो कालावधी आहे समजा 1 तास, समजा 10 मिनिटं आहे, ते कोणाचा 38 मिनिटं आहे, कोणाचा 60 मिनिटं आहे. तर अशा प्रकारे आपले 4 तास पूर्ण झाले पाहिजे सदर पोर्टलवर किंवा ॲपवर. आणि आपल्याला 4 तासाचे जे जेवढे कोर्स आहेत ते प्रमाणपत्र आपल्याला कार्यालयाला सादर करावे लागतील. तसा आपल्याला जो माहिती मागण्यात येत आहे किंवा आढावा घेण्यात येत आहे. तर मित्रांनो, हे कोर्स कसे पूर्ण करायचे याकरता आपल्याला काय करायचं, एक परिपत्रक आलं आहे. ते परिपत्रक आपण वाचूया म्हणजे आपल्याला कशी कल्पना येईल. बघा, अशा प्रकारचं एक परिपत्रक आलं आहे. 25 पेजचं परिपत्रक आलं आहे साधना सप्ताह आयोजित करण्याबाबत हे परिपत्रक आहे. आणि ह्या परिपत्रकामध्ये जी माहिती दिली आहे, आपण थोडीशी माहिती वाचूया. खूप मोठं परिपत्रक आहे. आता बघा, महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक आहे. 30 मार्च 2026चं पत्रक आहे. प्रति माननीय म्हणजे बघा, विभागीय आयुक्त कार्यालय सर्व, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, MD व लीडर सर्व, विभागीय आयुक्त कार्यालय जिल्हा परिषद, अशा प्रकारचं हे प्रतिपत्र आहे. आणि याचा विषय बघा काय आहे, केंद्र शासनाच्या मिशन कर्मयोगी बघा IGOT अंतर्गत दिनांक 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह राबविण्याबाबत संदर्भ क्रमांक दिला आहे सामान्य प्रशासन विभाग यांचा. आणि आता बघा इथं काय दिलं आहे, महोदय, उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की केंद्र शासनाच्या मिशन कर्मयोगी IGOT अंतर्गत भारत सरकार क्षमता विभाग आयोग CBC व कर्मयोगी भारत याच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 2 ते 8 एप्रिल 2026 या कालावधीत साधना सप्ताह कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमामध्ये GOT कर्मयोगी पोर्टलवरील कामगिरीच्या आधारे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कार्यालय प्रमुखांचा मे 2026मध्ये आयोजित टेकवारी 2.0 कार्यक्रमामध्ये सामान्य प्रशासन विभागाकडून प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे. साधना सप्ताहाच्या प्रभावी व यशस्वी अंमलबजावणीसाठी खालीलप्रमाणे कार्यवाही करावी. आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी GOT कर्मयोगी पोर्टलवरील सोबत जोडलेल्या यादीतील कोर्स पूर्ण करावे. म्हणजे आपल्याला कोर्सची यादी दिली आहे, त्यातील कोर्स आपल्याला पूर्ण करायचा आहे. पूर्ण केलेल्या कोर्सचा एकूण कालावधी किमान 4 तास असणे आवश्यक आहे. बघा, आपल्याला कोर्स करायचे आहे पण त्या कोर्सचा जो कालावधी आहे तो 4 तासाचा असावा. म्हणजे एकच कोर्स 4 तासाचा करायचा किंवा आता इथं 12-12 तासाचे 8-8 तासाचे सुद्धा कोर्स आहे. म्हणजे आपल्याला कोणताही कोर्स करा, 1 करा, 2 करा, 3 करा, 4 करा, 5 करा, पण त्याचा कालावधी 4 तास असणे आवश्यक आहे. नाहीतर काय आपण 25-25, 30-30 मिनिटाचे 4-5 कोर्स करू, त्याचा कालावधी आपल्याला 4 तास होणार नाही. वरील कोर्सेस 2 ते 8 एप्रिल कालावधीत पूर्ण करावे. आणि याचा कालावधी दिला आहे, या कालावधीतच पूर्ण आपल्याला करायचे आहे. आपल्या अधीनस्थ कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना साधना सप्ताह अंतर्गत आयोजित कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी आवश्यक त्या सविस्तर सूचना देण्यात याव्या. राज्यात सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष देऊन सक्रिय सहभाग नोंदवावा ही विनंती. अशा प्रकारचं पत्र आहे बघा इथे. आणि बघा, हे 50 कोर्स दिले आहे. बघा, हे 50 कोर्स दिले आहे आणि बाजूला लिंकही दिली आहे. तुम्ही लिंक काय करू शकता, बघा, असं इथे क्लिक करून लिंक अशी कॉपी पेस्ट करू शकता त्या कोर्सची. बघा, फक्त त्या कोर्सचीच लिंक आपल्याला कॉपी पेस्ट करायची आहे. त्यावर क्लिक केलं, अशा प्रकारे क्लिक केलं तर आपला लिंक कॉपी करता येते. बघा, इथे असं आपण क्लिक केलं की ती लिंक कॉपी करता येते आपल्याला, थोडंसं ॲडजस्ट करून. बघा, याच्यावर असं दाबून धरलं की आपल्याला ती लिंक काय करता येते, कॉपी करता येते. हे बघा,
आणि इथे याचा पर्याय दिला आहे समजा, इथे दुसऱ्या नंबरचं त्यावर केलं की बघा कॉपी होते. अशा प्रकारे लिंक कॉपी करता येते. आणि ह्या समजा जर लिंक कॉपी करताना जर त्रास होत असेल तर समोरचा आपण पर्याय बघणार आहे. बघा आता आपल्याला करायचं काय, बघा इथे 50 कोर्स दिले आहे. त्या 50 कोर्सपैकी जे कोर्स आपल्याला करायचे आहे ते पहिलेच आपण काय करायचे, निवड करायची. बघा जे कोर्स आपल्याला करायचे आहे त्याचा कालावधी 4 तास व्हायला. बघा आता बघा इथं काही कोर्स दिले आहे. बघा 1 तास 16 मिनटं, 1 तास 34 मिनटं, 1 तास 2 मिनटं, असे 4 कोर्स केले आपण की आपला कालावधी 4 तासाचा होऊन जातो. तर आपल्याला अशा प्रकारचे कोर्स निवडायचे आहे. सर्वप्रथम कोर्स निवडायचे आहे जे काही काही हिंदी भाषेमध्ये, काही इंग्रजी भाषेमध्ये आहे. बघा युवा AI फॉर ऑल ह्या हिंदी भाषेमध्ये कोर्स आहे. काही काही हिंदीमध्ये जे हेडिंग हिंदीमध्ये आहे ते हिंदी भाषेमध्ये कोर्स आहे. तर तुम्हाला इंग्रजी समजायला त्रास जात असेल कारण की यावर चाचण्या आहेत. त्या चाचण्यामध्ये 40% तुम्हाला गुण मिळणं आवश्यकच आहे. बघा या चाचण्या आहे, याच्यामध्ये 40 टक्के गुण मिळणं आवश्यक आहे. 40% गुण मिळाले नाही तर आपल्याला प्रमाणपत्र मिळणार नाही. त्यामुळे कोर्स असे निवडायचे जेणेकरून आपल्याला त्या कोर्सचं काही समजेल आणि आपल्याला त्यावर दिलेले समजा चाचण्या त्या सोडवता येईल. 4 कोर्स निवडायचे आपल्याला. याच्यातले पहिले तुम्ही निवड करून घ्या आणि 4 कोर्स निवडल्यानंतर आपल्याला बघा काय करायचं आहे. मग आपण या पोर्टलवर येऊ. समजा आता प्लेस्टोरवर गेल्यानंतर आपल्याला इथे सर्च बॉक्समध्ये आय गॉट कर्मयोगी अशा प्रकारे समजा आपण टाईप केलं तर आपल्याला बघा आय गॉट कर्मयोगी असं आला आहे. ॲप आले, ॲपला ओपन करा. आता इथे माझं कसं डायरेक्ट ओपन होते. तुम्हाला इथे ओपनविषयी संबंधी म्हणजे समस्या येतीलच. बघा इथे साधना सप्ताहाचं हेडिंग आलेलं आहे. तुम्हाला इथे समस्या कशी येतील, तुम्हाला इथे लॉग इन करताना जो आहे पर्याय, आता यापूर्वीचे काही व्हिडिओ दिलेले आहेत मी तुम्हाला लॉग इन कसे काय करायचे. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे लिंक टाकणारच आहे. आय गॉट कर्मचारीचे सर्व काही व्हिडिओ संबंधित तुम्हाला लॉग इनच्या समस्या येतील. त्या व्हिडिओवर क्लिक करून ते लॉग इनची समस्या पहा. आता बघा इथे समजा आता तुम्ही आले तर आपल्याला काय करायचं, बघा कुठे जायचं आहे. बऱ्याच जणांचे फोन आले की सर कुठे जायचं आहे, काय करायचं आहे. तर बघा इथे नोटिफिकेशन आलंच आहे इथे कोर्सविषयी. आता आपल्याला काय करायचं आहे, इथे सर्च दिला आहे बघा 3 नंबरवर सर्चचा पर्याय. तर सर्चच्या पर्यायावर क्लिक करायचं. सर्चच्या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो कोर्स करायचा आहे त्या कोर्सचं इथं काय करायचं, आपल्याला नाव टाकायचं आहे. बघा इथे नाव नोंदणी करायची आपल्याला बघा नाव टाकायचं आहे. नोंदणी नाही म्हणता येणार, नाव टाकायचं. बघा आता मी हा कोर्स निवडला समजा. आता मला इथे मी या कोर्सचं नाव टाकतो. बघा प्रशासन के लिए. बघा इथे प्रशासन के लिए उत्तरदायी AI, प्रशासन के लिए उत्तरदायी AI, प्रशासन के लिए उत्तरदायी AI का उपयोग, अशा प्रकारचा कोर्स मी निवडला आहे. बघा अशा प्रकारचा AI का उपयोग. आणि याला काय करायचं, सर्चवर क्लिक करायचं. सर्चवर क्लिक केल्यानंतर बघा काहीतरी चुकलं वाटते. प्रशासन के लिए उत्तरदायी AI का उपयोग अशा प्रकारचा कोर्स आपल्याला इथं काय करायचं आहे, सर्च करायचा आहे. आणि सर्च बघा इथे काहीतरी टाईप करताना चुकलं म्हणून तो कोर्स येणार नाही. बघा आता मी दुसरा कोर्स इथे घेतलेला आहे. AI ॲप्लिकेशन इन गव्हर्मेंट आणि त्याला मी सर्च करतो. बघा आता इथे अशा प्रकारे इथं कोर्स आला बघा AI ॲप्लिकेशन गव्हर्मेंट. त्यावर समजा आता मी क्लिक केलं. आता बघा ह्या माझा कोर्स पूर्ण झालेला आहे. इथे हा कोर्स पूर्ण झालेला आहे. त्यामुळे इथे अशा प्रकारे येणार नाही. तुम्हाला कसं माहिती आहे काय, इथे इनरोल येणार आहे. म्हणजे आपल्याला कसं इथं सहभाग घ्यायचा, पण इनरोल झाल्याशिवाय हा कोर्स पूर्ण करणार नाही. तुम्हाला कोर्समध्ये आल्यानंतर इनरोल करायचा आहे पहिले कोर्समध्ये, आणि इनरोल केल्यानंतर आपल्याला हा कोर्स स्टार्ट करायचा आहे. आणि अशा प्रकारे इथे आपल्याला जे काही कंटेंट येतील ते कंटेंट आपल्याला कसं करायचं आहे, पूर्ण करायचे आहे. आणि शेवटी कंटेंट पूर्ण केल्यानंतर आपल्याला जे फायनल असेसमेंट आहे 10 मार्काचं किंवा प्रत्येक कोर्सनुसार वेगवेगळं येईल, ते आपल्याला काय करायचं आहे, कंप्लीट करायचं आहे. आता बघा काही दुसरे मी कंप्लीट केलेले कोर्स दाखवतो. बघा आता इथे मी काही कोर्स कंप्लीट केलेले आहे. ते कोर्स इथे दाखवतो. बघा आता मी इथे
हे कोर्स कंप्लीट केलेला आहे बघा इथे. हे बघा, हे कोर्स इथे कंप्लीट केलेला आहे. हे बघा, आणि कोर्स कंप्लीट केलेला म्हणजे कोर्स करत असताना जोपर्यंत तुम्हाला ब्लूटूथ येत नाही बघा, कोर्स कंप्लीट करताना जोपर्यंत ब्लूटूथ येत नाही तोपर्यंत आपला कोर्स कंप्लीट झाला. बघा, अशा प्रकारचे इथे ब्लूटूथ आलेले पाहिजे बघा सर्व याच्यावर, आणि इथे तुम्हाला कंप्लीटेडमध्ये 100% आले पाहिजे. आणि अशा प्रकारे जर तुम्ही कराल तर तुमचा कोर्स पूर्ण होईल आणि प्रमाणपत्र येईल. मग आपल्याला काय करायचं मग बघा, प्रमाणपत्रसाठी आपल्याला इथे रेट 9वर क्लिक करायचं. आपल्याला जे काही स्टार द्यायचे आहेत इथे स्टार देऊ शकता, सबमिट करू शकता, आणि नंतर सबमिट करू शकता. आणि इथे फिनिशवर क्लिक करायचं आपल्याला. फिनिशवर क्लिक केल्यानंतर बघा, फिनिशवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता आपल्या जे प्रमाणपत्र आहे आता कुठे येईल ते प्रमाणपत्र बघा. आपण बॅक गेलो, समजा माय लर्निंगवर क्लिक करायचं बघा. इथे माय लर्निंगवर क्लिक करायचं आणि इथे इन प्रोग्रेस आणि कंप्लीटेड राहील. आपल्याला कंप्लीटेडवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला इथे सर्टिफिकेट अशा प्रकारे आलेलं आहे. आता तुम्हाला इथे डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक केलं, काही वेळानंतर येते आपल्याला सर्टिफिकेट. बघा, एक मुद्दा इथे लक्षात ठेवा, इथे आपल्याला पहिले सर्टिफिकेट दिसणार नाही. मग आपल्याला काहीतरी इथे 5 असे प्रश्न विचारते, त्या प्रश्नावर आपल्याला क्लिक करायचं आहे. कोर्स पूर्ण करण्यासाठी 5 प्रश्न विचारते, आपल्याला क्लिक करायचा आहे. शेवटी तुमचा तिथे अभिप्राय लिहायचा आहे आणि अभिप्राय लिहिल्यानंतर आपल्याला तिथे सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर आपलं प्रमाणपत्र येईल. हे महत्त्वाचं आहे बघा. कोर्स केल्यानंतर डायरेक्ट प्रमाणपत्र येत नाही. तुम्हाला माय लर्निंगमध्ये जायचं आहे, कंप्लीटेड कोर्सवर जायचं आहे, आणि कंप्लीटेड कोर्सवर गेल्यानंतर आपल्याला इथे काहीतरी ते विचारतील. ते 4 प्रश्नावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यातले जे पर्याय ते निवडायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. नंतर काही वेळानंतर आपल्याला सर्टिफिकेट इथे बघा, डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक केलं. डाउनलोड सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर आपल्याला ते सर्टिफिकेट आपल्या मोबाईल गॅलरीमध्ये बघा इथे ओपन झालेलं आहे. हे बघा, आणि PDF आहे दिसते बघा अशी. अशा प्रकारचं तुम्हाला इथे सर्टिफिकेट इथे दिसेल. तर मित्रांनो, अतिशय सोप्या पद्धतीने हा कोर्स आपल्याला इथं अशा प्रकारे पूर्ण करता येईल. नक्कीच या व्हिडिओचा आपल्याला फायदा होईल आणि आपल्याला कुठे जायचं, काय करायचं, सर्व या व्हिडिओमध्ये दिलेलंच आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ आहे. पहा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा. धन्यवाद.